राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। लकड़ी कहे सुतार को, तू काहे को काटे मुझको, एक दिन ऐसा आएगा मैं जलाऊंगी तुझको। हे निसर्गाचं निर्विवाद सत्य आहे। हा, पण कधी कधी काय होतं, जर कुंपण शेत खायला लागलं तर दाद मागायची कोणाकडे। वकील कशाला लागतो आपल्याला? दिवाणी आणि फौजदारी दोन प्रकार। फौजदारी वेगळे, खून मारामाऱ्या रेप त्याच्यात ते फौजदारीचा वकील लागतो। आणि आपल्या जमिनीचे याचे व्यवहार असतात किंवा दिवाणी दावे म्हणतात, जमिनीचं वाटप वगैरे त्याला लागतो दिवाणी वकील। असे दोन प्रकार आहेत डिव्हिजन। पण वकिलाने जर खून केला तर कसं होतंय? सोपं नाही। ह्या जगामध्ये वकील सुद्धा खून करू शकतो। माझा विश्वास नव्हता, ज्याला संपूर्ण कायदा पाठ आहे ती घटना आज आपल्याला बघायची। अहिल्यानगर जिल्हा आणि नेवासा तालुका, नेवासा तालुक्यातलं पाचेगाव। ह्या पाचेगावच्या शिवारामध्ये दिनांक 17 ऑगस्ट सकाळच्या बारी सगळ्यात रस्त्याने कोण जातं माहिती तुम्हाला? दुधावाली, पाव बटर विकणारे आणि फुलं म्हणजे काय असेल तरकारी बिरकारी, कारण बाजाराला लवकर जायचं असतं। दिसला भाऊ एका दुधावाल्याला तर सकाळ सकाळची एक बॉडी रस्त्याकडला माणूस मरून पडलेला दिसला। आता ती काय चांगली गोष्ट नसती की ती बघितलं की आजकाल पहिल्यासारखं अजिबात घाबरायचं नाही, काय नाही। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, अपघातग्रस्ताला मदत केल्यानंतर पोलीस तुमच्या मनाविरुद्ध चौकशी करू शकत नाहीत, ध्यानात ठेवा। आणि दुसरी गोष्ट की एखादी जर अशी मृतदेह वगैरे आढळला तर लवकरात लवकर त्या मृतदेहाला न्याय मिळण्यासाठी तुम्ही 100% त्या क्षेत्रातलं जे पोलीस स्टेशन आहे त्याला संपर्क करा। पोलीस म्हणजे त्यांना कलमन केसचा सिरियसपणा सगळा माहीत असतो। तुमच्या डोक्यात पोलीस म्हणलं तुम्हाला नुसतं वाटतं ती पैसे घेतात, हप्ते देतात, लय हाणतात, दुनियादारी, ही एक बाजू झाली। पण पोलीस हे त्यांचं काम अतिशय प्रामाणिकपणे, कारण त्याला पण वर जबाब देणार असतो, कारण ती सिस्टीमच अशी आहे की लॉ अँड ऑर्डर, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम त्यांच्याकडे असतं। आणि पोलिसाला तुमच्याकडून मदत मिळेल अशी मी अपेक्षा करतो। 100% मदत करा। अजिबात काय, बऱ्याच गोष्टीमध्ये माहीत असतं पण लोक सांगत नाही, सांगितलं पाहिजे। ती बॉडी तिथं पडलेली दिसल्यावर पुरुष जातीची झालं, कुजबूज झाली, चर्चा झाली। जसं त्या पोलीस स्टेशनला फोन आला, नेवासा पोलीस स्टेशनला तातडीने पथक हजर झालं। ह्या केसमध्ये जे SP आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांचं नाव तुम्हाला सांगतो, सुनील पाटील आणि धनंजय जाधव। ह्या पोलिसांचं विशेष अधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे। त्यांच्या टीमने इतका जबरदस्त शोध लावला की तिथं ती टीम पण 8-9 जण त्याच्या सकट बाळासाहेब खेडकर आहेत कॉन्स्टेबल। ह्या टीमने त्या ठिकाणी आली, परिस्थिती पाहिली। आता साधारण 38-40 वर्षाचा मृतदेहाची हे केली, म्हणजे सुरुवातीला पाहणी केली, पण संशयास्पद खिशात बिशात काय गावलं नाही। कारण कसं असतं, कधी कधी आरोपी हा अति हुशार असतो, त्याला वाटतं मी असं प्रकारचं कृत्य केलं मी वाचल, पण वाचूच शकत नाही। तुम्हाला सांगतो ह्या केसमध्ये ती बॉडी त्यांनी बघितली, बॉडी आयडेंटिफाय होणं गरजेचं असतं, ती ओळख पटवणं गरजेचं असतं। त्याच्यासाठी बॉडी तिथून पंचनामा करून PM ला पाठवली। PMचा रिपोर्ट महत्त्वाचा। त्याच्यात रिपोर्ट असा आला की पहिल्यांदा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे श्वास कोंड। आता काही ती इंटरनल हे असतात, तुम्हाला लय सांगण्यात मजा नाही त्याच्यातलं, कारण कसं होतं, 1000 लोक चांगले पण एखाद्याच्या डोक्यात असन भाऊ पुढल्या आठवड्यात मर्डर करतो एखादा, त्याचा फायदा व्हायला बसलाय त्याला। गळा दाबण्याचा प्रयत्न आधी झाला आणि नंतर कट मारला गेलाय गळ्यावर, म्हणजे गळा चिरून हत्या, अशा प्रकारचा रिपोर्ट आल्यानंतर क्लिअर 302चं आताच्या सुधारित कायद्यानुसार कलम होतं ते मर्डरचं, म्हणले आता डोकं लावलं पाहिजे। पोलीस SP आणि त्या टीमने SPंच्या आदेशाखाली जसे वरिष्ठांच्या आदेश आहेत त्याप्रमाणे चालावं लागतं। तो जो रस्ता आहे पाचेगाव ते नेवासा, त्या रस्त्यावर तर त्या नेवासामधलं त्या फाटा फुटतो तिथं आलं, आजूबाजूला फाटा चौफुला म्हणलं की दुकानं असतात, मेडिकल असतात, सगळं बऱ्याच ठिकाणी CCTV पण असतात। CCTV फुटेज अशी खांगाळायला सुरुवात केली सगळी, तुम्हाला सांगतो सगळी। आणि ती बी 1 नाही 2 नाही 8 दिवसाची खांगाळली। त्याच्यात त्यांना एक कार अशी दिसली की ती संशयास्पद कशाला म्हणायची, गेली परत माघारी आली, परत काहीतरी खरेदीला थांबली, थोडी गुठमाळ्यासारखी केली, गुठमाळणी हा विषय, परत गेली, असं आढळलं। त्यांनी क्लोजअपमध्ये घेतलं, नंबर गावला, नंबर कारचा गावला ना, म्हणले आता बघू
नंबर कुणाचा आहे ह्यो? तर नंबर निघाला जालना जिल्ह्यातला अंबादास भानुदास मस्के यांचा तो नंबर. पोलीस टीम त्यांच्या घरी डायरेक्ट म्हणले अंबादास भानुदास मस्के असं तसं होती बघितलं. आता हे जे मस्के आहेत ते जालन्यातल्या रमाबाई नगर या ठिकाणी राहायला आहेत निवासस्थान. म्हणले हिथं ते राहत नाहीत आणि 2 दिवस झाले बेपत्ता आहेत ते, म्हणजे आले नाही बाबा, कुठे गेले काय माहिती नाही. बर, त्यांचा फोन नंबर द्या का, जवळपासचे फोन नंबर असं फोन नंबर दिला, फोन नंबर स्विच ऑफ. बर, मग यांची मंडळी म्हणले तिकडे इंदापूर तालुक्यात असते, ती वकील आहे बघा म्हणले. हां बरं, वकील आहे का, बरं ही गाडी त्यांचीच आहे, पण ती गाडी बी काय दिसली नाही 2 दिवस. बरं, तेवढं सगळे करून त्यांना सांगितलं सुद्धा नाही की तो माणूस मग येते म्हणून, कारण काही तपास पूर्ण होईपर्यंत काही गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात. पोलीस टीम तिथून निघाली, पण ठेपा मिळाला होता की ही जी त्या अंबादासची बायको आहे वकील, म्हणलं तिचं नाव काय? म्हणले मीना मस्के. बरं, कुठं राहायला आहे? म्हणले लोणी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. लगेच लोणीत हजर पथक. लोणीत जसं पथक आलं ती बाई दी घरी बघितली, एकटीच होती, तर अशी फ्रेश आणि खुश होती. 2 दिवस नारळ पत्ता आहे बरं का. पोलिसाला बघितलं की चेहऱ्यावर डायरेक्ट 12 वाजले. हा, तुम्हाला सांगतो खादीचा खाकीपेक्षा दाब जास्त असला पाहिजे, खादीचा बरं का, खाकीचा नसला पाहिजे. हा, आणि बानगड खरं सांगा तुम्हाला, लॉ अँड ऑर्डर ही जी सांभाळण्याची प्रक्रिया आहे ना, पोलीस सक्षम आहेत. मी मान्य करतो की बाबा काही पोलीस हप्ता घेतात किंवा लाचखोर असतात किंवा तुम्हाला त्रास देतात, मान्य. पण पोलीस ही अशी सिस्टीम आहे, तुम्हाला सांगतो की त्यांना ज्याचं जो कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी कुठं कुठं अवैध धंदे चालतात, कोण करतंय, त्यांना माल कोण देतंय, त्याच्यानंतर कोण सारख्या कंप्लेंटी करणारी गावात किती लोक आहेत, कोण कंप्लेंटी करून पैसे उकळणारे लोक आहेत, खोटे गुन्हे दाखल करणारे कोण आहेत, टोटल नॉलेज पोलिसांच्याकडे असतं. त्यातले त्या सिनियर असेल तर 100% असतं. कुठले कुठले गुन्हेगार आहेत, कुठले कुठले दरोडेखोर आहेत, सगळं माहीत असतं, फक्त ऑर्डर नसते. हा, मग ऑर्डर देणं, खादीला ऑर्डर देणं हे खाकीला ऑर्डर देणे खादीचं काम आहे. खादी म्हणजे कोण? आपण हिपोटर नेते पिते अमक्या तमक्या पार्ट्या सारट्या म्हणतो, ह्या ही पार बोकांडी बसली आपल्या जाऊन. त्यांनी ऑर्डर न दिल्यामुळे ही सगळा मेळ झालाय. कायद्याची भीती उरली नाही. अहो 4-2 गुन्हेगार फाशी द्या, 10-20 एन्काउंटर करा प्रत्येक जिल्ह्यात. ती ज्याने ऑर्डर दिली त्याची त्या खाकीला कोणी द्या, असं मग रामकृष्ण हरी सगळं मतदान त्याला देऊन टाका. पण एका बापाला असं वाटलं पाहिजे की आपली पोरगी शाळेत चालली, संध्याकाळी व्यवस्थित सुखरूप घरी येणार आहे, ह्याला म्हणायचं सरकार. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जोपर्यंत त्याला वाटत नाही, जोपर्यंत त्याच्या मनात शंका उत्पन्न होते ना, तोपर्यंत व्यवस्थापन भ्रष्ट आहे असं समजायला हरकत नाही. ह्या घटनेमध्ये त्या बायकोला बघितल्यावर म्हणले वकील साहेब, म्हणलं तिच्या रुबाबात राहणार थोडं. आता कसं असतं, मग महिला कॉन्स्टेबल असतातच. आता बाईची चौकशी म्हणल्यावर तुमचे पती कुठे आहेत? म्हणले ते तिकडं असतात. ते काय, मी इकडं असते माझ्या नोकरीनिमित्त आणि ते तिकडं असतात म्हणले. माझं त्याचं काय कॉन्टॅक्ट नाही असतं ना. पण मी तुम्हाला कॉन्टॅक्ट आहे काय विचारलं का? मी साधा प्रश्न विचारला की तुमचे मिस्टर कुठे आहेत? चेहऱ्यावरील हावभाव, त्याला म्हणतात फेस रिडिंग विदाऊट स्टडी. म्हणजे फेस रिडिंग हा असा अभ्यासक्रमाचा विषय आहे की चेहऱ्यावरून त्याच्या आतमध्ये खरं बोलतो खोटं बोलतो ओळखणे, ही कुठल्याही प्रकारचं शिक्षण न घेता फक्त अनुभवून ज्याला येतं त्याचं नाव पोलीस. हा, म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सॅल्यूट की ते अतिशय हुशार असतात. आणि जे रिटायर आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की सकाळच्या बारी चहा कॉफी वर्तमानपत्र हे थोडंसं समाजात जे चाललंय ना, ज्युनियर पोलिसांना तुम्ही फोन करून इंटिमेशन देता, कारण तुमच्याकडं अमोल आणि अगाध अशा प्रकारचं ज्ञान आहे आणि तुमच्या कोणती सेवा तुम्ही तर केलीच, पण भविष्यात सुद्धा पोलिसांना करत जा. कारण जे नवीन पोलीस आहेत ना, त्यांना थोडं कॅचअप व्हायला थोडा टाईम लागतो असा विषय. कारण समाजाची मानसिकता किंवा गुन्हेगारांचं जे वाढतं स्वरूप आहे ना, हे कसं काय आणि कोण किती खोलपाण्यात आहे. 5 मिनटं बोलला ना एखादा माणूस, त्याला ऑल हा किती चांगला आहे किती हरामखोर लगेच सांगणार, इतकं जबरदस्त नॉलेज असतं पोलिसाला. अशा प्रकारे ह्या प्रकरणामध्ये त्या बाईची जरा उडवडीची उत्तर ऐकून साहेब PI बाहेर आले, लावला ह्याला फोन वरच्या ऑफिसला, SP-ला. पाणी मुरत नाही साहेब, बरंच मुरतंय. हां, साधारणपणे मला वाटतं थोडंफार मुरम, पण बरंच मुरतंय. ही जरा उडवडीची उत्तर देते हो. तिकडून वरून आदेशाला उचला,
वकील असू नाही तर कुणी असू, तुमच्या माहितीसाठी सांगतो, संविधान किंवा कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे. अगदी देशाचा पंतप्रधान जरी उद्या मर्डर केला तरी त्याला 20 वर्ष जन्मठेप. हा असा विषय. हे झाला कायदा. वकील असला म्हणून काय झालं? वकीलला काय सुट्टी का? आर्मीतला जवान असेल, त्यांनी इथे येऊन मर्डर केला, त्याला सगळ्याला सामान. फक्त आर्मीला काय होतं, थोडं सहानुभूती घेतात. पण केस जर स्ट्रॉंग असेल ना, आर्मी नाही काय नाही. कायद्याचं संरक्षण करणं आपलं काम आहे. जो कायदा उल्लंघन करेल ना त्याला सजा मिळाली पाहिजे, ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता ह्या विषयामध्ये उचलली पालखी, काळा कोट बाजूला ठेवला जरा. काळा कोट सोडून उचलली. काळा कोटचं खरी दादागिरी रुबाब कुठे आहे? कोर्टात. पण तिथं काय नाही. तिथं कायद्यापुढे मर्डर सारखं कलम जर असेल ना, कोणालाही उचलू शकतात पोलीस. नो चान्स अजिबात. उचलली. महिला कॉन्स्टेबलनी, युअर ऑनर, मेहरबान कोर्टापुढे विनंती आहे की यांची कृपया चांगल्या प्रकारे चौकशी करावी. ते एकदा ऑर्डर ह्यांची मेहरबान कोर्टच काढून टाकली. ते वकिलांचा शब्द असतो, तुम्हाला कळायचं नाही ते आतलं. ते युअर ऑनर म्हणा, नाही तो मेहरबान कोर्ट म्हणा, काही म्हणा, पण वकील ह्यांनी तो अंगालाच कासरा लागून घ्या नाही बाई. हिला काय म्हणजे तिला वाटलं आणि पोलिसांना वाटलं असं काय असेल. आणि मग गाडी कुणाकडे दिली ती, काय केली ती, कसं झालं. मग तिने सोबती कोण आहे, कोणाचं सहकार्य घेतलं हे करण्यात. कारण त्या हिचा जे कॉल डिटेल्स आहे, CDR तपासला जातो, हिचा मोबाईल ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस त्या एरियामध्ये नव्हता. ती जागेवर होती, इंदापूर लोणीमध्येच. कुणाच्या कर्वी केलं, काय विषय. आणि मग तिने सांगितलं लहू शिवाजी मरे. लहू शिवाजी, म्हणले लहू का लहू? म्हणले लवच. लव म्हणलं की लफडं. ह्या लहूचं ह्या वकिली बाईचं लफडं होतं, तुम्हाला सांगतो. आणि मग ही आता लहूला उचलला. लहूची पालखी उचलल्याबरोबर गड्याला जरा मोकळा करायला सोपं जातं. तुम्हाला लय आतलं सांगत नाही. तुम्हाला लय कळत नाही, त्यातलं तेवढंच बरं आहे. तुम्ही काय करायला बसलाय? त्या लहूला उचलला आणि जी गोठ मारलं मला. नडघ्या मारणे वेगळा प्रकार असतो. नडघ्या म्हणजे फक्त हाडूक असतं, तिथं त्याचं टिंकून थोडं आणले नाही आणायचं, पण वेदना पार मोताली ती वर चुनचुन होतं. लहू म्हणले काय वानगडे? म्हणला आय लव्ह यू वकील, दुसरं काय नाही म्हणला माझं. आय लव्ह यू वकील. वकिली बाई म्हणती आय लव्ह यू लहू. बर, दोघं लगेच एका साईडला, ही एका खोलीत ते एका खोलीत, व्यवस्थित. लगेच देव झाला ना बोलता. देव बोलता झाला, वारा अंगात आलं की देव खळाखळाच बोलता झाला. म्हणला चुकलं, पण म्हणला माझा एकट्याचा दोष नाही, ही बाईच होती की ही आहे. म्हणजे त्यांनी केलं वकिलावर. आता ह्या प्रकरणामध्ये ह्यांचं जे प्रेमसंबंध होते, आपल्या नवऱ्याला खपवायचा किंवा मारायचा हा निर्णय ह्या बाईचा. आणि तिचं नाव आहे मीना. मीनाबाई खतरनाक. तिने ऑर्डर सोडून लहू काय आता ती राजा बोलून दल आलं, असला प्रकार लहूचा. आता काय नाही करून काय करता. मग ती रातचा प्रॉब्लेम तिकडं आल्यावर मग मजा करायला देत नाही, असा विषय असतो. ह्या बाईने ऑर्डर केली आणि त्यांनी म्हणला खून कसा केला काय? तो म्हणला 15 आखड झाला होता. दिवस होता 16 ऑगस्टचा. आत्ता काढलेली घटना गेल्या महिन्यातली. 16 ऑगस्टच्या दिवशी ती म्हणली टाईम बघून चांगली वेळ म्हणली खपवून टाका. मग ह्यानी त्यांचीच गाडी, म्हणला पुण्याला बोलावलं, मॅडमचा फोन आहे असं तसं, वकील मॅडमचा, जायचे पुण्याला आपल्याला. ते नवरा बसला गाडीत. नवरा गाडीत बसल्यानंतर ह्यानी आणि ह्याच्या साथीदारांनी पाचेगाव जवळ आल्यावर त्याचा गळा आवळला. गळा आवळून सोडला. पण ही काय बहुतेक खातबीत नसत्यानं लय, ही ती काय दगदुग चालूच राहिली, त्याचा काय जीव गेला नाही. पण ती अर्ध मेलं झालं. मग यांनी चाकूने गळा कापण्यात आला आणि त्या रस्त्याच्या कडेला जे चर होता त्या चरात बॉडी टाकून दिली आणि हे निघून आले. आता मला सांगा, खून वकिलाने केलाय, वकीलच्या मग थोडंफार त्याला म्हणजे खून करायला सुद्धा काहीतरी लॉजिक असतं. म्हणजे समजा तुला मारायचं आहे ना, तो वकिलाने केलं नव्हतं, कायद्याची किती माहिती असती, पण घेतला का विचार? नाही. का? कारण इथं वासना भरली होती. ह्या वासनेपोटी चांगला कार्यक्रम केलाय, मंत्र्या-संत्र्यांचा केलाय. लय बेकार. त्यांची तर लय बेकार. तू मला खरं सांगतो आतली गोष्ट, तुम्ही जर कायदा मोडला ना, तुम्ही जर काय केलं ना, तुम्हाला गॅरंटी आहे तुम्हाला 20 वर्ष आत जाणार तुम्ही. त्यामुळे जाऊ करू नका. पण ह्याच्या जर एखादा IAS असन, IPS असं, म्हणजे हुशार डोक्याचा माणूस, परीक्षा शिकून मोठा झालेला माणूस, त्याला म्हणतात हाय प्रोफाईल, किंवा उद्योगपती असन, म्हणजे त्याची काही हजार कोटीची प्रॉपर्टी, किंवा एखादा ही खादी-बिदी असन, एखादं आमदार मंत्री आमकं नमकं, त्याच्या पोरांनी ह्यांनी जर मर्डर केला ना, त्यांना काय होत नाही बा.
माझा विश्वासच नाही त्यांना, काहीच होत नाही. हा, जर विरोधी पार्टीने काय उचल त्या खांदे थोडंफार अडचणीत येईन बुवा, ते बी सेटलमेंट झाले, पण त्यांना काही होत नाही. ह्या मोठ्या लोकांचं सगळंच मोठं असं तुम्हाला सांगतो. यांचं काय होत नाही. आपण फक्त तुम्ही हिजा बिगर हेल्मेट जाणार तर लगेच पावती. हा, आपल्याला ती 100 ठेवलेलं पेट्रोल 30 सुद्धा घेऊन जातात रस्त्याने, लय अवघडी. त्याच्यामुळं शिव कायदा व्यवस्था ही आता काय झाले, लोकसंख्या बी लय वाढली, लय मुंगीवानी माणूस झाले तुम्हाला सांगतो, लय माणूस. हा, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये आहे ना, आपला जीव वाचवायचा ना, आपण शक्यतो असल्या कचाट्यात एखाद्या गावणार नाही. नाहीतर जे शेतकरी आहे ना, ते कचाट्यात अशा गावला ना, जमीन तर गेली बॉस, एकरभर तर शेजाऱ्यांनी घेतलीच म्हणायचं, आणि ती तुम्हाला चावून खाणार वकील सगळी. हा, आणि तरी ती पोर बाहेर येणार नाही. त्याच्यामुळं ही म्हणजे फुकून आपण मधून ताक प्यायला पाहिजे, तसल्या प्रकारचे दिवस आहेत. अशा प्रकारे ही जी मीना मस्के, ह्या मीना मस्के आणि तिचा साथीदार, ह्या 3 जणांविरुद्ध सुधारित कायद्याप्रमाणे खुनाचा कट रचणे आणि खून करणे ह्याच्या खाली फिट गुंतली पाहिजेचा विषय नाही. राहिला प्रश्न वकिलीचा. वकिलीची गोष्ट कशी आहे तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. असं अजिबात समजायचं नाही वकील म्हणजे लय मोठी हाय पॉवर आहे, अजिबात नसतं. वकील ह्या असा एक प्रकार आहे की न्याय मागण्यासाठी जज समोर तुमची केस चांगल्या प्रकारे सुधरून समजून सांगणे, बाकी काही नाही, बाकी काही नाही. वकिलांनी तुमची जर लोबडणूक केली, वकिलांनी तुमची जर काही फसवणूक केली, तर वकिलांच्या विरुद्ध सुद्धा केस करता येते. आणि ती त्यांचं सगळं चाललं असतं ते लायसनवर. लायसन त्याला म्हणतात सनद. सनद कुठे सनद कॅन्सल करायचं ऑफिस कुठेही तुम्हाला सांगतो. मुंबई हायकोर्ट माहिती आहे का तुम्हाला? मुंबई हायकोर्टाची जी इमारत आहे त्याच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये जो ऑफिस आहे, वकिलांची सनद, वकील जर दोषी असेल, कुठलाही वकील असू द्या, मग त्याची सनद जप्त झाली की वकिली गेली म्हणायचं, काळा कोट डायरेक्ट माघारी, संपला विषय. ते सर्वसामान्य माणूस. मग त्याच्यामुळं खऱ्याचं खोटं, लबाड असतो आणि मोठं, असं वकिलाचं काम. पण त्यांचा पेशच तसा आहे, त्याला ते बी काही करू शकत नाही. एखादा म्हणला ना, आईला 10 लाख रुपये माझ्याकडे, साहेब तुम्हाला त्यातला 8 देतो, पण आपल्याला ह्याचा कार्यक्रम हातपाय मोळायच्यातच बोलले हाणायचा आहे. तो म्हणे हा, माझ्याकडे येऊन ते केस म्हणला. तर मी असं असतं तुम्हाला सांगतो. ही पैशाची वल्याचंच दुनिया आहे, असं होऊन बसले सध्या. पण त्याच्यात काही वकील सुद्धा असे आहेत. आता नगरचं एक दाम्पत्य तुम्हाला पाठीमाग केस सांगितली होती. रात्रीचं नग्न फिरणाऱ्या महिलेला त्यांनी कपडे देऊन आणि तिची सोडवणूक करून त्या महिलेला त्यांनी सांभाळलं काही दिवस, आणि त्या महिलेला शासनाच्या परवानगीने, जज साहेबांच्या परवानगीने संस्थेत दाखल केलं, तर जीव वाचवला. अशा प्रकारचं सुंदर काम करणारे सुद्धा वकील आहेत, असं काय नाही. हां, आता कसं असतं, हजारात एखादं बेकार असतं असं, तसं या वकिलांनी सुद्धा आपल्या काळ्या कोटाचा अपमान केला आणि अशा प्रकारची हत्या केली. ही स्टोरी जर काही घेण्यासारखं असेल तर 1 लाईक करायला काहीच हरकत नाही. रामकृष्ण हरी माऊली.